मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत उद्याच्या त्या बातमीनं ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा परिणाम होणार आहे। हो, उद्या निवडणूक आयोगामध्ये फैसला होण्याची शक्यता आहे। धनुष्यबाण नेमका कोणाचा आणि शिवसेना कोणाची? शिंदे आणि ठाकरेंच्यासाठी उद्याचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा असणार आहे, कारण अंतिम सुनावणी आता आहे आणि केंद्रीय निवडणूक आयोग उद्या शिवसेना हे नाव किंवा धनुष्यबाण चिन्ह नेमकं कोणाला द्यायचं यावर शेवटची सुनावणी घेणार आहे। यापूर्वी तीनदा सुनावणी पार पडली। 30 जानेवारी रोजी केंद्रीय निवडणूक आयोगात याबाबत अंतिम सुनावणी होणार असून याच दिवशी किंवा याच आठवड्यात याबाबतचा निर्णय जाहीर होणार असल्याचं कळतंय। याआधी 20 जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीत केंद्रीय निवडणूक आयोगानं ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांना 23 जानेवारीपर्यंत लेखी उत्तर देण्याचे आदेश दिले। महत्त्वाची बाब म्हणजे 23 जानेवारीला शिवसेना पक्षप्रमुख पदाचा उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ संपुष्टात आलाय। सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुद्धा सुनावणी सुरू असून पुढच्या 14 फेब्रुवारीला त्याच्याबद्दलची पुढची सुनावणी होणार आहे। माझे स्पष्ट मत पहिल्या दिवसापासून आहे की शिवसेना हा पक्षाची स्थापना ही माननीय बाळासाहेब ठाकरेंनी केलेली आहे आणि त्यांचा उत्तराधिकारी त्यांनी स्वतःच ठरवला होता आणि ते चिन्ह बाळासाहेबांनी ठरवलं होतं। त्यांचा उत्तराधिकारी कोण आहे हे त्यांनी ठरवलं होतं। त्याच्यामुळे वेगळं कोणाला तरी ते चिन्ह मिळणं हे फारसं योग्य होणार नाही। ज्यांनी पक्ष काढला, ज्यांनी त्यांचा उत्तराधिकारी ठेवला त्यालाच ते चिन्ह मिळालं पाहिजे। मुंबईमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। लव जिहाद विरोधी कायद्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला। हजारोंच्या संख्येनं आंदोलनकर्ते या मोर्चात सहभागी झाले। जन आक्रोश मोर्चात उद्धव ठाकरेंवर आंदोलकांनी जोरदार टीका केली। महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये लव जिहाद आणि धर्मांतरणाच्या घटना समोर आल्यानंतर त्या विरोधात कठोर कायदा पारित करण्याची मागणी आंदोलकांनी केली। दरम्यान कायद्याच्या मागणीसाठी आम्ही जन आक्रोश मोर्चा काढला असून भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्यात यावं ही आमची मागणी आहे असंही आंदोलकांनी म्हटलंय। दरम्यान यावेळी जन आक्रोश मोर्चात भाजपचे नेते किरीट सोमय्या, आशिष शेलार, प्रवीण दरेकर यांच्यासह चित्रा वाघ मोर्चात सहभागी झाल्या। शिवाजी पार्कमधून हा मोर्चा निघाला असून तो एल्फिस्टन इथल्या कामगार कल्याण केंद्रामध्ये त्याचा समारोप झाला। ज्यांना जबरदस्तीने त्यांचं धर्मांतरण त्यांना फूस लावून देणं असे बऱ्याच घटना महाराष्ट्रामध्ये घडतात आणि या परिवारांसाठी आणि या मुलींसाठी राज्यामध्ये कसा कुठला सबळ सक्षम कायदा नाही आणि म्हणून उत्तर प्रदेशच्या धर्तीवरती महाराष्ट्रातही अशा पद्धतीचा कायदा व्हावा ही आमची मागणी आहे। आणि आज तुम्ही लाखोच्या संख्येने जे हिंदू बघताय, मला विश्वास आहे लोकांसाठी लोकाभिमुख असलेलं शिंदे फडणवीसांचं सरकार या मागणीकडे लक्ष देईल। ज्या परिवारातील एक तरुण मुलगी हातची त्यावेळेला बाजूला जाते, घरातून बाहेर पडते, प्रेमात फसवल्या जाते, तुकडे तुकडे केले जातात, त्या परिवाराचं दुःख, त्याचा आक्रोश हा समाज व्यक्त करतोय। मोकळी जागा म्हणजे जणू काही एका विशिष्ट समाजाची प्रार्थना स्थळासाठीच आहे असं मानून त्या ठिकाणी अनधिकृत जे होतंय त्या विरोधात मुंबईकरांची भावना आहे। जन हा शब्द त्या ठिकाणी आहे आणि सकल हिंदू समाजच रस्त्यावर उतरलेला आहे। हा काही केवळ भारतीय जनता पार्टीचा मोर्चा नाहीये, यामध्ये सर्व पक्षाचे, सर्व जाती धर्माची लोक एकत्रित आले। काय मागणी आहे? मागणी आहे लव जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा त्या ठिकाणी आणा। काही हिंदू समाजातील मुलींना फूस लावून, प्रलोभन देऊन त्या ठिकाणी त्यांच्यावर अत्याचार होत आहेत, त्यांना त्या ठिकाणी धर्मांतर करायला भाग पडतंय। हे चालणार नाही, हे हिंदू राष्ट्र आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा कायदा आणावा। उत्तर प्रदेशमध्ये जो कायदा करण्यात आला त्या कायद्यातल्या तरतुदी नेमक्या कुठल्या काय तरतुदी आहेत आपण एक नजर टाकूयात। या कायद्यामध्ये अल्पवयीन मुलीचं धर्मांतर केल्यास कठोर शिक्षेची तरतूद आहे। जबरदस्तीनं धर्मांतर केलं तर लग्नासाठी धर्मांतर करणं कायद्यानं गुन्हा आहे। तरुणीला खोटा धर्म सांगून लग्न करणं सुद्धा कायद्याच्या विरोधात आहे। धर्मांतराआधी जिल्हाधिकाऱ्यांकडे त्याची नोंद करणं हे बंधनकारक आहे।
दरम्यान लव जिहादच्या नावाखाली समाजात विष पेरण्याचं काम सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेला आहे। राजकीय पोळी भाजण्यासाठी जाती जाती तेढ निर्माण केलं जात आहे। मात्र आज जे समाजात सुरू आहे त्या विरोधात ज्या प्रमाणात उठाव व्हायला हवा तसा तो होताना दिसत नसल्याची खंत अजित पवार यांनी व्यक्त केली आहे। कारण नसताना समाजामध्ये तेढ निर्माण होते। प्रत्येकाने प्रत्येकाच्या धर्माचा आदर करावा, त्याबद्दल दुमत कुणाचंच नाही। पण कुणाच्या धर्माने कुणाच्याबद्दल आकस बाळगावा असं सांगितलेलंच नाही, परंतु तो आपल्या जो धर्म असतो त्या धर्म मंदिरात म्हणा, मस्जिदीत म्हणा किंवा चर्चमध्ये म्हणा, ह्या त्याच्या जे श्रद्धास्थान असतं तिथं करावा, घरामध्ये करावा आणि बाहेर मात्र सगळ्यांनी मिळून भारतीय नागरिक या नात्याने वागावं। आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी लिंगायत समाज आज रस्त्यावर उतरला। आज मुंबईतल्या आझाद मैदानावरून भव्य मोर्चा काढण्यात आला। लिंगायत समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत लेखी आश्वासन देण्याची मागणी करण्यात आली। लिंगायत समाजाला धर्माची मान्यता द्या ही यातली प्रमुख मागणी आहे। महात्मा बसवेश्वरांच्या स्मारकाचं काम त्वरित सुरू करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली। तर आज राज्यव्यापी लिंगायत महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। यात हजारोंच्या संख्येनं सहभागी झाले होते नागरिक। लिंगायत समाजाच्या प्रमुख मागण्या काय आहेत तर समाजाला संवैधानिक मान्यता द्यावी अशी त्यांची प्रमुख मागणी आहे। धार्मिक अल्पसंख्याक दर्जा द्यावा ही सुद्धा त्यांची एक मागणी आहे। त्याचबरोबर महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं। शिवाय मंगळवेढा इथलं बसवेश्वर स्मारक त्याचं काम सुरू करावं। विधान भवन परिसरामध्ये बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा उभारावा। शिवाय राष्ट्रीय जनगणनेमध्ये लिंगायतांसाठी स्वतंत्र कॉलम करण्यात यावा। लिंगायत विद्यार्थ्यांच्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये वसतिगृह बांधलं जावं। मिरज रेल्वे स्थानकाला बसवेश्वरांचं नाव द्यावं। गावागावामध्ये स्मशानभूमीसाठी जागा द्यावी। या प्रमुख मागण्यांसाठी आज मुंबईतल्या आझाद मैदान इथं लिंगायत समाजाच्या वतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। अजूनही आमच्या मागण्या आमच्यापर्यंत लेखी स्वरूपात आलेल्या नाहीत। 8 दिवसाखाली आम्हाला उपमुख्यमंत्री साहेबांनी शिष्टमंडळाला बोलून त्या ठिकाणी आम्हाला लेखी स्वरूपाचं आश्वासन देण्याचं कबूल केलं आहे। आज आम्ही त्यांच्या लेखी स्वरूपाच्या आश्वासनाचं वाट बघतोय। आपल्या माध्यमातून माझा त्यांना इशारा आहे की आपण आमच्या सगळ्या मागण्या लेखी स्वरूपातला आज आम्हाला इथं आश्वासन ते पूर्तता करावी। आम्ही आपलं स्वागत करू, पण जर तसं झालं नाही तर या राज्यातला 1 कोटी लिंगायत हा पूर्णपणे या राज्य सरकारच्या विरोधात जाईल, याच्यामध्ये कुठलीही शंका बाळगायचं कारण नाही। यानंतर बार्शीतून एक अतिशय धक्कादायक बातमी आहे। बार्शीत शेकडो लग्नाळू युवकांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय। वधू विनाच वधूवर परिचय मेळावा आयोजित करून लग्नाळू युवकांच्या कुटुंबियांची फसवणूक केल्याचा आरोप कथित वधूवर मंडळ चालक आणि त्यांच्या एजंटवर करण्यात आला। एक नाही दोन नाही, जवळपास 200 लग्नाळू युवक आपलं लग्न जमेल या आशेनं बार्शीतल्या मंगल कार्यालयात जमले। एक एक करून त्यांचं नाव वधू वर मंडळवाले पुकारू लागले। वर मंडळी सगळी तयार होती, पण वधूचा कुठे पत्ताच नाही। सलग 3ऱ्या परिचय मेळाव्यामध्ये देखील मुली नसल्यानं संशयाची पाल चुकचुकली आणि आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं। या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला। आम्हाला सांगण्यात आलंय की पुढे तुम्हाला 27 तारखेला आणि मुली दाखवण्यात येईल आणि लग्न पुन्हा पुढच्या 2-4 दिवसात असं होईल असं सांगितलं आम्ही। म्हणून त्यांनी रामा खैरे यांनी आमच्याकडून 10,000 रुपये ह्यांच्याकडून घेतलेले आहेत आणि ती मीच तिथं जाऊन स्टेजवर सांगितलं की ही एकदम फ्रॉड आहे। मी यायच्या अगोदर ह्यांचे पत्रकाराच्या यायच्या अगोदर सांगितलं त्यांना मॅडमला की तुम्ही जे करायला लागला जी फ्रॉड करायला लागला, असं कुणी तुमच्याकडून कोण असं मुली देणार आहे का आई बाप की तुम्ही ह्या आमच्या पुरीचं तुम्हीच लग्न करा तुम्हीच लावा, असं होणार आहे का? तुम्ही साड्या आणि सोनं घेऊन ठेवा म्हणले, तुम्हाला पोरगी दाखवलेलंच लग्न होईल म्हणले तुमचं दुसरं। त्यामुळे तुम्ही पसंत असाल नसाल हा प्रश्न पुरताच का? हो पुरताच डायरेक्ट लग्नच। हो मग ती काय ती 1 तासभर पोरींसाठी वेळ दिला
ते जे पसंत होईल ते संग लग्न करून द्यायचं तयारी होती त्यांची. कोल्हापुरातून एक महत्त्वाची बातमी आहे. फुटबॉल सामन्यामध्ये मैदानातच हाणामारी झाली. शनिवारी सामना सुरू असतानाच हा सगळा प्रकार घडलाय. प्रॅक्टिस आणि शिवाजी तरुण मंडळाचे खेळाडू एकमेकांमध्ये भिडले. शाहू स्टेडियममध्ये हा प्रचंड राडा झाला. पोलिसांना तिथं धाव घेण्याची वेळ आली. शनिवारी घडलेल्या या घटनेप्रकरणी 40 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला. तर कोल्हापुरातल्या या सामन्याच्या वेळी जो राडा झाला त्यामुळे प्रेक्षक आणि सगळेजण हैराण झाले. शेवटी अखेर पोलिसांना यात हस्तक्षेप करावा लागला आणि हे एकमेकांमध्ये भिडलेल्या खेळाडूंना बाजूला करावं लागलं. छत्रपती शाहू स्टेडियममध्ये हा सगळा प्रकार घडला. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे. या निवडणुकीमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाची यंदाची निवडणूक लक्षवेधी ठरली आहे. काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर सतीश तांबेंनी ऐनवेळी माघार घेतली आणि त्यांचा मुलगा सत्यजित तांबे अपक्ष म्हणून रिंगणात उतरला. सत्यजित तांबे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले असून त्यांच्या समोर मवियाच्या शुभांगी पाटील यांचं आव्हान आहे. तर अखेरच्या क्षणापर्यंत नागपुरात मवियाचा उमेदवारीबाबत घोळ सुरू असल्यानं नागपूरची निवडणूक सुद्धा लक्षवेधी ठरली आहे. नागपुरात मवियाकडून सुधाकर आडबोले भाजप पुरस्कृत नागो गाणार, त्याचबरोबर शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे आणि अपक्ष उमेदवार सतीश इटकेलवार यांच्यात लढत होणार आहे. औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीचे विक्रम काळे, भाजपचे किरण पाटील आणि अपक्ष प्रदीप साळुंखे अशी तिरंगी लढत होणार आहे. तर अमरावतीमध्ये भाजपचे डॉक्टर रणजित पाटील, मवियाचे धीरज लिंगाडे आणि वंचितचे अनिल अमलकार यांच्यात चुरस असणार आहे. तर कोकण मतदारसंघात मवियाचे बाळाराम पाटील आणि भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात प्रमुख लढत होती. नाशिकमध्ये अखेर काय होणार याचा फैसला जवळपास झालाय असं म्हणावं लागेल. कारण अखेर सुजय विखे पाटलांनी सत्यजित तांबेंना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय. कारण विखे पाटलांच्या कार्यकर्त्यांनी आता स्टेटसवर सत्यजित तांबेंचा फोटो ठेवलाय. इतकंच नाही तर विखे पाटलांच्या जनसेवा ऑफिसच्या ग्रुप स्टेटसवर सुद्धा सत्यजित तांबेंचा फोटो टाकून विजयी भव असं लिहिण्यात आलंय. शेकडो कार्यकर्त्यांच्या स्टेटसवर सत्यजित तांबेंना मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलंय. पक्षानं स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा आदेश दिला. त्यानंतर आता नगरमधील विखे समर्थकांच्या स्टेटसवर तांबेंचे फोटो झळकू लागलेले आहेत. त्यामुळे तांबेंना निवडून आणणं हे आता विखेंचं स्टेटस बनलंय. कार्यकर्त्यांनी जी काय तर मी माहिती घेतोय त्यामध्ये जी भूमिका आहे ती घेत आहेत आणि याच्यामध्ये अजून आता कॅन्डिडेट सत्यजित तांबे म्हणून त्यांना सत्यजित तांबेंना आता पार्टीच्या वतीने पाठिंबा असं नाही आहे, परंतु अजून त्या संदर्भात एक संदिग्ध आहेच आहे. लोकांमध्ये चर्चा चालू आहे काय करायचं काय नाही. आता लोकांनी निर्णय घेतला ना, त्यांना जे आता आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबेंना मतदान करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर तो कार्यकर्त्यांच्या स्तरावर तो निर्णय झालेला आहे. दरम्यान सत्यजित यांच्याबाबत अद्याप सूचना आलेल्या नाहीत. मंत्री गिरीश महाजन यांनी या संदर्भातलं वक्तव्य केलंय. फडणवीस बावनकुळे आज निर्णय जाहीर करतील असंही त्यांनी सांगितलंय. पदवीधर निवडणुकीबाबत महाजन यांनी ही माहिती दिलेली आहे. अद्याप मौन यावरून भूमिका स्पष्ट असल्याचं सुद्धा महाजन यांनी जामनेरमध्ये सांगितलं. खूप काय सांगाल, पदवीधरची उद्या निवडणूक आहे, भाजपचं अद्याप मौन पाहायला मिळतंय, कुठली भूमिका जाहीर केलेली नाही, कोणाच्या पाठीशी? आता उद्या निवडणूक आहे, आमचं मौन आहे, म्हणजे आमची भूमिका काय तुमच्या लक्षात यायला पाहिजे. आम्ही आहे तसेच आहोत, त्यामुळे अजून आमची भूमिका स्पष्ट झाली नाही. आज कदाचित आमचे अध्यक्ष आहेत मान्य देवेंद्रजी आहेत, या बाबतीत कदाचित ते निर्णय आज जाहीर करू शकतील. भाजपचा छुपा पाठिंबा एक सत्यजित तांबेंना असल्याचं चर्चा आहे. तसं तरी माझ्या कानावर अजून आलेलं नाही किंवा मला तशा सूचना आलेल्या नाहीत.
अमरावती पदवीधरसाठी उद्या मतदान होणार आहे. मात्र मतदानाच्या पूर्वसंध्येला आमदार रवी राणा यांनी खळबळजनक दावा केलाय. अमरावती पदवीधर निवडणुकीतील 23 पैकी अनेक उमेदवार संपर्कात असल्याचा दावा राणांनी केलाय. तसंच 9 ते 10 उमेदवार भाजपसाठी काम करत असल्याचा दावाही त्यांनी केलाय. तसंच निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे उमेदवार भाजपमध्ये प्रवेश करतील असा दावा करायलाही राणा विसरले नाही. जेवढे उमेदवार उभे आहे त्याच्यातले अनेक उमेदवार माझ्या संपर्कामध्ये 9-10 उमेदवार तर मला असं दिसलं की ते यांचंच काम करत आहे. म्हणजे काँग्रेसचे नेते सुद्धा यांचं काम करत आहे, उद्धव ठाकरेचे सेनातले पण काम करत आहे, NCPचे लोक काम करत आहे. अशा परिस्थिती मला वाटते की आज फक्त रेकॉर्ड ब्रेक जर महाराष्ट्रामध्ये कोणी विजय होईल ते रणजित पाटीलच होणार आहे आणि काँग्रेसचा उमेदवार सुद्धा तुम्हाला भाजपमध्ये दिसेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी औरंगाबादमध्ये संत समागम सोहळ्याला विशेष उपस्थिती लावली. यावेळी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. 56वा सत्संग सोहळा महाराष्ट्राच्या भूमीत होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. दरम्यान समाजाला सेवा देण्याची भावना आणि सेवेनं काम करणं महत्त्वाचं असल्याचं सुद्धा मुख्यमंत्री म्हणाले. दुसरीकडे सरकार सुद्धा सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी काम करत असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला. ये मिशन के सेवादार निष्काम भाव से सेवा करते हैं. कुछ मिलेगा ये भावना उनके दिल में नहीं रहती है, देने की भावना रहती है, योगदान देने का काम. ये सब हमारे भावक जो है ये सेवादार पूरी उनका हर समय कोई भी आपदा आती है तो योगदान हमेशा दिखाई पड़ता है. यह भी अपने आप में बड़ी बात है. और हम लोग भी ऐसे ही हमारी सरकार में लोगों के लिए जितना भी अच्छा निर्णय लेना है वो लेने की कोशिश करते हैं. मंत्रिमंडळात महिला मंत्री नसल्यानं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे. सरकारमधील शहाण्यांना महिला मंत्री नको अशी खरमरीत टीका अजित पवारांनी केली आहे. तसंच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना वाटलं आपणच राज्याला पुरून उरू, मात्र तसं होत नसतं अशा शब्दात अजित पवारांनी शिंदे फडणवीसांना टोला लगावला. आजच्या सरकारमध्ये काय 50% महिला भगिनी तुम्ही आहे. या शाळांना एकाला देखील महिला मंत्री करावंसं वाटत नाही की या सरकारची शोकांतिका आहे. 6 महिने झाले मत पाहिजे असतं तेव्हा ताई बाई अक्का मला शिक्का, आता शिक्का नाही आता बटन दाबा, तेव्हा कसं ताई माई अक्का कळतंय. आणि आता 6 महिने तुम्हाला महिला मिळत नाही तिथं, कर्तव्यगार महिला नाही आहेत. पहिले तर हे दोघच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झाले, एकाला घेतलं नाही. त्यांना वाटलं आपण दोघच त्याच्या राज्याला पुरून उरू, परंतु कुणी एकटं दोघं उरून उरत नाही बाबांनो. जेवढी जास्तीत जास्त संख्या असते तेवढं चांगल्या प्रकारे काम करता येतं. अनेक जाती धर्माच्या लोकांना त्याच्यामध्ये सामावून घेता येतं. ही आपली संस्कृती आहे. यानंतर आपण देहूला जाऊया, कारण तिथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पोहोचलेले आहेत. संत तुकोबांच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देहूमध्ये दाखल झालेले आहेत आणि ते दर्शन घेत आहेत. वर उभा करू. नित्या वर उभा करू. ये लवकर. माईक कुठे
या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.